दोन फलंदाज पाठवायचे. धारपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला भेटेल दोन्ही संघाचा 12वा, दोन्ही संघ त्यांचा 12वा प्लेअर यायचा आहे. एका साईड धारपाडा, दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला भेटेल चिपातपाडा. दोन्ही संघाचा 12वा प्लेअर यायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये अगदी तुमची गरज आहे, कारण लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सामना पाहायला भेटतोय. ओम साई स्पोर्ट आपल्याला पाहायला भेटेल लाईव्ह टीव्ही क्रॉस युट्यूबच्या माध्यमातून. अगदी सर्वांच्या मोबाईलवरती हा सामना मात्र बघितला जातोय. भावरपाडा असा भारतातला आहे. भारपाडा तुषारातील नितीन जेसलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्केट आपल्याला पाहायला भेटत दोन्ही आपल्याला पाहायला भेटत. पहिलाच बॉल शॉर्ट पद्धतीचा, याला मात्र हुक केलाय आणि फलंदाजाला मात्र हुक केलाय. कुठे बघायचं दिसेना. पहिला गडी बाद, पहिला हादरा, पहिला झटका, पहिला गडी गारद होताना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्याच गडी मात्र पाहत असताना आपल्याला पाहायला भेटतो. पहिला झटका, पहिला हादरा खरोखरच लागत असताना भारताने या संघाला मात्र फलंदाजी करण्याचा इथे मात्र मोठा फटका दिला जाता. शॉर्टलेगला फिल्डिंग चांगली पाहायला भेटत. 38 सर्कलमध्ये काही चांगली फिल्डिंगची टक्कर या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. तेवढीच चांगली मात्र गोलंदाजी तिने फक्त गोलंदाज करत असताना नवीन बॅटर आपल्याला पाहायला भेटेल. धीरजच्या बॅटमधून एक धाव इथे अर्जित केली जाते. पहिल्याच मध्ये मोठा फटका बुक केला होता, परंतु गोलंदाजाने मात्र फलंदाजाला बुक केला आणि डगआउटचा रस्ता बघायला असताना हा एक चेंडू असेल आणि खूप चांगला या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्ही जर गोलंदाजी केली तर त्यांचं नक्कीच हा वाईट चेंडू करावा देत असताना आपल्याला पाहायला भेटते. ही मॅच आहे आणि मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा चेंडू करायला लागेल. त्यानंतर नुकता चेंडू फेकला असता तर चांगलं झालं असतं, परंतु इथं मोठा फटका बॅटिंग टीम संस्थेत असेल आणि याकडे सारख्या पॅटर्न टायमिंग केलं. टायमिंगच्या जोरावरती मात्र 1 निघून जातो. 4 धावींसाठी येतोय हा सर्व. आपल्याला पाहायला भेटेल 6 आकड्यावरती आजच्या दिवसात मॅचेस अजून सुद्धा त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला सुरण संदेश आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल दत्तर डगआउटच्या दिशेला. चांगली फिल्डिंग इथे पाहायला भेटलं. त्यांना की नष्ट गेमच्या खोले फलंदाजाने मात्र स्ट्राईक सोडली होती आणि त्या खाताने जावं लागेल दत्तर डगआउटच्या दिशेला. संतोष फटका मोठा फटका 4 धावे करीता आणि सरकार येतोय. या षटकारामधला षटकातील दुसरा पुकार आपल्याला पाहायला भेटतो. धावसंख्या झाली ती फक्त 10 या आकड्यावरती.
तिथे पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता, त्यानंतर पाहायला गेलं तर एक एकेरी धाव दिली होती, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर पाहायला गेलं तर थोडीशी गोलंदाजी पाहायला भेटते, दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला भेटते. चिपात पडे याच संघाकडून पुन्हा एकदा मात्र मोठा फटका केल्याच्या रीती मात्र त्याचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटे. एक धाव मात्र संपूर्ण एक धाव मात्र समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजाला. एक धाव पुढे सरसावला जातो, धावसंख्या झाली होती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. बल्लेबाजी करेंगे रोहित, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अब तक देखा जाए तो भावपाड़ा टीम की तरफ से भी देखने को मिलते हुए अच्छी बढ़िया बल्लेबाजी करते जरूर है, जानते हैं वो इस तरह से बल्लेबाजी करनी है, अच्छे शॉट अब तक देखने को मिलते हुए नितिन की बल्ले से शानदार बल्लेबाजी देखने को मिलती हुई। तो शुरुआत होनी चाहिए, ठोस शुरुआत वो देते हुए अपनी टीम के लिए। इस बार दाचा पर का फिर शॉट को खेला जा रहा है तो और टिप पॉइंट की तरफ खेलते हुए इस बार अच्छी फील्डिंग रिटायर सर्कल के अंदर देखने को मिल रही है। अच्छी तरह से सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, दिमाग के साथ बल्लेबाजी करते हुए कहते हैं आप मैदान में आकर क्रिकेट खेलने की कोशिश करें, लेकिन दिमाग में भी होना चाहिए कि आपको किस तरह से शॉट सिलेक्शन करनी है, वही बेहतर में यहाँ पे देखने को मिलती हुई अच्छी सोच के साथ बल्लेबाजी से लेते हैं। कमाल की बड़ी बल्लेबाजी आगे जरूर निकले थे, विकेट कीपर को मौका रहेगा इस बार, ऊंची गेंद गई तो विकेट करने का आसान सा क्या जाना पड़ेगा बल्लेबाज को इस बार टगआउट की तरफ। बढ़िया गेंदबाजी करते हुए बड़ा शॉट खेलने की कोशिश, कैच का मौका रह सकता है, शॉट तौर पर पहले जरूर यहाँ पे आसान सा कैच कहीं ना कहीं छूटता हुआ ऐसे लग रहा है बिल्कुल हाथों में ऑयल चिपका हुआ है और इसी वजह से ये गेंद भी फिसल रही है, बिल्कुल उसी तरह से कुछ देखने को मिलता हुआ। एक ही रन मिलेगा, सिंगल के साथ स्ट्राइक जरूर रोटेट कर रहे हैं, स्कोर हो चुका है 13 रन से, स्कोर कार्ड के ऊपर हमें नजर आता है क्या इसी तरह से यहाँ पे फिर से बार कट किया है पॉइंट की दिशा में, कैप में गेंद जाते हुए जब तक उसकी फील्ड करते हुए कोशिश करते हुए क्या में गेंद किसी तरह से रुक जाए और बहुत ही अच्छी फील्डिंग पर देखने को मिलती हुई बहुत ही बढ़िया यहाँ पे थ्रो भी देखने को मिलता होगा, इस वजह से 2 रन के साथ स्कोर जरूर आगे बढ़ेगा, 15 रन पे देखने को मिलेंगे। दूसरे ओवर की 4 गेंदें देखने को मिलती हुई, तीसरा ओवर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी जरूर देखने को मिलते हुए, युवा टैलेंटेड के साथ गेंदबाजी करते हुए इस बार नो बॉल का इशारा, फ्री हिट का चांस रहेगा, लाइफर रहेगा बल्लेबाज के पास कि इस गेंद के ऊपर बड़ी शॉट खेले और आखिरकार बड़ी शॉट खेलना भी पड़ेगा इस बल्लेबाज को क्योंकि सेट हो चुके हैं, आंखें चम चुके हैं पूरी तरह से, उनको गेंद की तरह नजर आ रही है, उसी के पास अगर देखा जाए तो स्ट्राइक रहेगी, फ्री हिट का ये मौका भी रहेगा उनके पास। बड़ा शॉट लेकिन ऊंची ज्यादा जाती हुई गेंद है, जब तक वहां पे कैच का मौका रहेगा, फ्री हिट की गेंद है, बिल्कुल जानते हैं वो यहाँ पे मौका जरूर बन सकता है और एक रन दूसरी की कुछ दूसरा भी रन पूरा होता होगा, रनिंग के बिटवीन द विकेट अब तक देखा जाए तो बहुत ही बेहतरीन देखने को मिलती हुई, स्कोर हो चुका है कुल मिलाकर 18 रन से, दूसरे ओवर की आखिरी गेंद हो सकती है, स्कोर हो चुका है 18। फिर से एक बार दूर से खेलने की कोशिश करते हुए गेंद यहाँ पे डॉट होती हुई, ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर 18 रन से, 3 विकेट के नुकसान पर। साई 11 मान संघाना याचं आहे पोस्टसाठी महाजय महाजय 11 महागाव या संघाचा संघ नाही याचा आहे नाणेफेकीसाठी, तसंच मान या संघाचा संघ नाही त्यांनी सुद्धा याचा आहे।
गोलंदाजी मार्कावरती विशाल आपल्याला पाहायला भेटेल. या वेळेस दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू होतापर्यंत इथे मात्र चौकारासाठी खतरनाक चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम दर्जाचा चौकार पण या 4ची मदतीने आपल्याला पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्या झाली ती 2200 आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती घडत चौकार आपल्याला पाहायला भेटतो. पुन्हा एकदा मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडूची घांता करतोय गोलंदाज. कमबॅक करून दाखवली गोलंदाजाने. हे स्टाईल त्याची लगेच आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ऑन स्पोर्ट मात्र टेलिकास्ट करत असताना प्रत्येकाच्या मोबाईलवरती तुम्ही हा मॅच आनंद घेऊ शकता. रुद्र 11 ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटेल. याही वेळेस पळवून खेळण्याचा प्रयत्न होता. पण इथे बीट केलाय फलंदाजाला. चौकार जरी तुम्ही ठोकला असेल परंतु माझ्याकडे व्हेरिएशन आहे. माझ्याकडे गोलंदाजीमध्ये व धारदार गोलंदाजी आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आहेत आणि त्या चेंडूंना मात्र गोलंदाजी करत असताना इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगतो कमबॅक केला आहे या गोलंदाजाने. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. त्यानंतर पाहायला गेले तर चेंडू निर्धाव फेकले. बिंदी गिंदी जिसे कहा जाता है बिलकुल उसी तरह से कुछ हमें देखने को मिल रही. याही वेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र एकेरी धावीने नॉन स्ट्राईक खेळील फलंदाज कधीपासून मात्र तडपत होता. त्याच्या प्रकारचा हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडला आलेला आहे. दोन चेंडू शेवटचे असतील. धावसंख्या चाललेली होती फक्त 23 पाहायला भेटते. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का? या वेळेस 8 मधून खेळतोय. इथे मात्र कॅचची सरण संधी होती. मिसच होतोय. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. एक धाव दोरी धावायचा प्रयत्न असेल आणि 2 धावा कंप्लीट करत असताना आणि 2 धावा पडा. या 2 धावेने पुढे सरसावलं जातोय. 25 या आकड्यावरती शेवटचे चेंडू असेल. साई 11 मान या संघाचा संघ नाही घ्यायचा. साई 11 मात्र एक डाव काउंट केली जाईल आणि धावफलक पुढे सरसावलं जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाच्या अखेरीस संख्या चाललेली होती फक्त 26 आपल्या 27 साठी घेऊन असतो.